नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय मेन्शन करून दिलं आपल्याला? द फॉलोइंग टेबल शोज द पर्सेंटेज ऑफ डिमांड्स फॉर डिफरंट फ्रुट्स रजिस्टर्ड विथ अ फ्रूट वेंडर. शो द इन्फॉर्मेशन बाय अ पाय डायग्राम. मँगो हवे असणारे आहेत 30%, स्वीट लाईम हवे असणारे आहेत 15. अशा पद्धतीने त्यांनी काहीतरी दिलेला आहे डेटा आपल्याला. तो फर्स्ट कॉलम मध्ये असायला पाहिजे फ्रुट्स, सेकंड मध्ये असायला पाहिजे पर्सेंटेजेस ऑफ डिमांड. बोला. येस बोला. इकडे काय असेल? फ्रुट्स असतील. इकडे काय असेल? पर्सेंटेज. बोला. ऑफ डिमांड. ठीक आहे, ते समजून घ्या तुम्ही थोडंसं. आणि नेक्स्ट कॉलम काय असतो आपला? मेजर ऑफ एन सेंट्रल अँगल. मेजर ऑफ एन किंवा मेजर ऑफ सेंट्रल अँगल म्हणूया आपण त्याला. मेजर ऑफ सेंट्रल अँगल दॅट इज नथिंग बट थीटा. सुरुवातीला काय सांगा इकडं? फ्रूट्स. पहिला फ्रूट कोणता आहे आपल्याकडे? मँगो. नेक्स्ट कोण आहे? स्वीट लाईम. स्वीट लाईम म्हणजे काय रे? यस. त्याच्यानंतर ॲपल्स. स्वीट लाईम खाल्लाय कधी आयुष्यात? काय असतो? चिकू. चिकू दिलाय का त्यांनी? चिकू दिलाय का? कोहली नाही ना? ऑरेंजेस. ठीक आहे. आणि इकडे लास्टला काय असतं आपल्याकडे? टोटल. चिकू कोणाला म्हणतात माहिती आहे ना? पर्सेंटेज ऑफ डिमांड. बोला. पहिले पर्सेंटेज डिमांड किती आहे? 30. नेक्स्ट किती आहे? 15. नेक्स्ट किती आहे? 25. तुमच्यामध्ये पण चिकू आहे वाटतं. इकडे कोण आहे? 20. आणि नेक्स्ट किती आहे? 10. सो हे टोटल किती होतं बघा? 5, 5, 10. कॅरी असेल 1, 3, 4, 4, 5, 6, 7, 8, 9, 100 होतात. किती होतात हे? 100. ऑब्विसली ते पर्सेंटेजमध्ये तर ते टोटल 100च असले पाहिजे, कारण त्यांनी पर्सेंटेज ऑफ डिमांड म्हटलंय ना. त्यांनी काय म्हटलंय क्लिअरली? पर्सेंटेज ऑफ डिमांड. म्हणजे काय? 30% लोकांना मँगो पाहिजे. 30% लोकांना पाहिजे काय पाहिजे? 50% लोकांना काय पाहिजे? स्वीट लाईम. हे त्यांनी दिले. सो टोटल किती लोक असतील? 100% ऑब्विसली. सो आता ते पर्सेंटेज, मी मागाशी बोलताना म्हटलं होतं तुम्हाला की आपल्याला बऱ्याचदा काय करावं लागतं? पर्सेंटेजला कन्वर्ट करावं लागतं सेंट्रल अँगलमध्ये. पर्सेंटेजला कशात कन्वर्ट करावं लागतं? आणि काही असे प्रॉब्लेम्स असतात की तिथं सेंट्रल अँगल दिलेला असतो आणि त्याला कन्वर्ट करावं लागतं आपल्याला पर्सेंटेजमध्ये. सो ह्या प्रॉब्लेममध्ये आपण पर्सेंटेज टू सेंट्रल अँगलमध्ये जाणार आहे. सो बोला. इथं टोटल आपण करायला हवी. सर्वात अगोदर काय करायला पाहिजे? टोटल 100 आहे. किती आहे इकडं? 100. सो आपण जर इथं म्हटलं टोटल पर्सेंटेज, मी प्रॉब्लेम ॲक्च्युली इथून चालू करतो. मी इथं थोडीशी स्पेस सोडलेली मुद्दाम. येस बोला. इथं काय म्हणायला पाहिजे? टोटल. ह्याच्यामध्ये थोडीशी थेअरी जास्त आहे. बोला. टोटल पर्सेंटेज इज इक्वल्स टू, हे सगळे ॲड करायचे. बोला बोला बोला. 30 प्लस 15 प्लस 25 प्लस 20 प्लस 10. सो हे किती झाले रे? 100% झाले किंवा पर्सेंटेज झाले. 100 काय झाले? पर्सेंटेज. ठीक आहे. सो आता आपण रेशो फाइंड आउट करूया. काय फाइंड आउट करूया अगोदर आपण? रेशो. सो काय मिळेल इकडे आपल्याला? बोला पटकन. 30 डिवायडेड बाय काय रे? 100 इंटू काय होणार आहे इकडं? 360. फॉर्म्युला मेन्शन केला पाहिजे की नाही आपण? काय असतं फॉर्म्युला? येस बोला. फॉर्म्युला बोला काय असेल इथं? मेजर ऑफ सेंट्रल अँगल इक्वल टू, बोला, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल इक्वल टू पर्सेंटेज ऑफ फ्रूट. पर्सेंटेज ऑफ फ्रूट डिमांड म्हणायला पाहिजे का आपण? पर्सेंटेज ऑफ, जस्ट एक मिनिट, बोला आता. पर्सेंटेज ऑफ फ्रूट डिमांड डिवायडेड बाय काय असेल? 100 असेल. डिवायडेड बाय काय असेल? आणि इंटू असेल 360 डिग्री. 100 का घेतला कोण सांगेल? टोटल पर्सेंटेज काय म्हटलं पाहिजे ॲक्च्युली? पण टोटल पर्सेंटेज हे 100च असतं. टोटल पर्सेंटेज हे काय असतं नेहमी? 100च. म्हणून ते पर्सेंटेज ऑफ फ्रूट डिमांड डिवायडेड बाय 100 आणि इंटू 360. सो हे आपण इकडं घेतलंय अशा पद्धतीनं. बोला आता. सो नाव 0 0 0 0 गेट्स कॅन्सल. 36 इंटू 3 त्याचा आन्सर असेल 108 डिग्री. कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. 36चा टेबल सगळ्यांनी येत असेल. येतो ना सगळ्यांना? येस छान. 15/100 आणि इंटू काय असेल इकडं? 360 इज इक्वल्स टू, बोला रे एकदा. 0 0 गेट्स कॅन्सल. इथे 5
2 जा 5 3 जा 2 1 जा 2 18 जा 18 3 जा 54 18 3 जा 54 अगेन आपल्याला ते कॅल्क्युलेशनसाठी पाहिजे आहे बरोबर आहे ना. नेक्स्ट लक्ष सगळ्यांचं इकडं 25/100 25/100 इंटू 360 बोला 25 1 जा 25 4 जा बोला 4 1 जा 4 9 जा आणि 90 म्हणजे हा किती डिग्री आला 90 डिग्री आला. तो 900 नाही आहे बरं का, तो काय आहे 90 आहे. काय आहे तो 360 डिग्री होता. येस बोला नेक्स्ट काय होईल ते 20/100 इंटू काय असेल 360 0 0 गेट्स कॅन्सल किंवा ॲक्च्युली आपण काय करायला पाहिजे होतं मला असं वाटतंय बोला 21 जा 25 जा परत इकडे काय येणार 5 1 जा 5 7 जा 5 7 जा 35 राहिले किती 2 2 आणि 0 काय झालं 74 झाला ना बोला किती झाला 72 डिग्री बरोबर आहे इज इक्वल्स टू 72 डिग्री. नेक्स्ट काय असेल 10/100 इंटू काय झाला 360 डिग्री बोला 10 1 जा 10 अगेन 0 0 गेट्स कॅन्सल सो लास्ट वाला काय आला 36 झाला. लास्ट वाला काय आला आपला 36 ठीक आहे बोला 36 डिग्री. आता ह्या सगळ्यांची ॲडिशन जर 360 येत असेल ह्या सगळ्यांची ॲडिशन किती येत असेल 360 तर आपण करेक्ट चाललोय आणि जर येत नसेल तर आपण रॉंग चाललोय. बोला 8 + 4 12 12 + 0 0 बरोबर ना बोला 8 + 4 12 + 0 12 12 + 2 14 14 + 6 20 सो 0 आणि कॅरी किती माइंडमध्ये ठेवा 2 परत 0 + 5 5 5 + 9 14 14 + 7 21 21 आणि 3 24 24 आणि आपला कॅरी तो 26 कॅरी किती परत आला 2 बोला 1 आणि 2 किती झाला 3. तो आपण करेक्ट चाललोय का रॉंग चाललोय इथे इक्वल टू देण्याची गरज नाहीये. सो आता काय करायला पाहिजे आपण पाय डायग्राम काय ड्रॉ करायला पाहिजे. पाय डायग्राम ड्रॉ करण्यासाठी सुरुवातीला काय घेतलं पाहिजे सर्कल ठीक आहे. काही जणांच्या मनात डाऊट असतो सर किती रेडियसचं सर्कल घ्यायचं तर असं काय नाही तुम्हाला वाटेल त्या रेडियसचं घ्या फक्त ते तुमच्या नोटबुकच्या पेजच्या बाहेर नाही गेलं पाहिजे सर्कल एवढीच कंडिशन आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या बरोबर आहे प्रणय. तो आपल्याला अशा पद्धतीनं ते घ्यायचं आहे. पेन आपण व्हाईट घेतला पाहिजे आणि मला वाटलं की आपण हे असं सर्कल घेतलं पाहिजे ठीक आहे. सो हे सर्कल असेल आपल्याकडं. आता नेक्स्ट काय करणार आपण ही असेल आपली रेडियस ही काय असेल आपल्याकडे रेडियस ठीक आहे. चलो याच्यानंतर आता आपण घेणार प्रोट्रॅक्टर काय घेणार आपण बोला इकडं कुठे ठेवणार आपण हे अगोदर तर 0 वरती सेंटर वरती ठेवणार म्हणजे सेंटर आणि त्याचा 0 तो प्रॉपरली असा मेन्शन झाला पाहिजे. पहिले फर्स्ट वाला अँगल किती आहे आपला 108 आहे. किती आहे आपला 108 आहे. मग आपण याला जर इकडे मेन्शन करत गेलो तर बघा हा आपल्याला देतो 108 किती देतो आपल्याला हा समजलं का तुम्हाला. थोडंसं झूम इन केलं पाहिजे का असं मला वाटतंय थोडंसं मग ते थोडंसं छान समजेल. तो इथं जर बघितलं आपण तर इथं आपल्याकडे अँगल आहे 108. आपण काय करूया पेनने मार्क करून घेऊया की ह्या पॉईंटला अँगल 108 बनतो. ह्या पॉईंटला अँगल किती बनतो ठीक आहे ना. बेंचवरच्या हात काढून सगळे छान बसा व्यवस्थित ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा अँगल आहे आपल्याकडे 54 डिग्री. किती डिग्री 54 डिग्री. तो आपण याला जर टर्न केला असंच त्याच पॉईंटला ठेवून आणि परत इथं 0 आणला. सगळ्यांना क्लिअर आहे का रे काय केलं ते. आणि बघा हा आपल्याला सांगेल किती अँगल पाहिजे आपल्याला 54 पाहिजे तर हा झाला 54 ठीक आहे. परत मी इथं मार्क केलं हा जो आहे पॉईंट इथं आपल्याला अँगल किती मिळेल 54. नेक्स्ट अँगल किती पाहिजे आपल्याला 90 किती पाहिजे आपल्याला. परत मी त्याला टर्न करेन आणि एक्झॅक्टली त्याला तिथं आणला तर आपल्याला पाहिजे अँगल 90. किती अँगल पाहिजे आपण एक काम करूया ना इथंच 90 घेऊया असं रफली चालेल. हा झाला 90 ठीक आहे. नेक्स्ट काय असेल आपला 72. नेक्स्ट काय असेल आपल्याला आणि अजून एक काय पाहिजे आपल्याला 36. आपण एक काम करूया ना आपण इथून एक 36 घेऊया बोला -36. समजलं का रे मी काय करतोय ते. येस बघा इथे एक अँगल घेतला हा किती घेतला 36. तर ॲटोमॅटिकली ते बघूया आता मी डायग्राम झाल्यानंतर कंप्लीट दाखवतो तुम्हाला ठीक आहे ना. सो
हा होता आपला पहिलावाला अँगल. ठीक आहे. याला प्रत्येक वेळी कलर का द्यावा लागतो आपल्याला? ठीक आहे. फाईन. परत आपल्याला हवा आहे दुसरावाला. बोलण्याची गरज नाहीये. हां, नेक्स्ट अँगल कुठे आहे आपला? तो हा आहे. ठीक आहे. हे असे अँगल्स आले. तुम्हाला हे बाहेर ड्रॉ करायचे आहेत का? तर अजिबात नाही. आता हे काय करेन मी, मला जितका हवा आहे तितकाच ठेवेन, बाकीचे इरेज करून टाकेन. त्याच्यात अजून एक ऑप्शन आहे. आणि ते अशा पद्धतीने डायग्राम असेल आपली. आता फक्त ह्याच्यात काय आहे, हा जो अँगल आहे ना, हा त्याला कलर बदलतो. येस, आता डायग्राम तुम्हाला क्लिअर असेल सगळ्यांना. ठीक आहे. सो फर्स्ट वाला अँगल किती होता आपला? 108. ते तिथे अँगल्स वगैरे असे प्रॉपर देऊन टाकू आपण. हा असेल आपला 108 डिग्री. सेकंड काय होता आपला? 54 डिग्री. तुम्हाला इतका वेळ नाही लागणार. 54 डिग्री. नेक्स्ट काय आपला? 90 डिग्री. किती आहे आपला नेक्स्ट? 90 डिग्री. नेक्स्ट आहे, काही गडबड झाली का? 90, 72 डिग्री. आणि लास्ट काय असेल आपला? आता त्याच्यामध्ये कोण कोण होते ते पण मेन्शन करावं लागेल. कोण कोण होता? पहिला कोण आहे सांगा? मँगो आहे. नेक्स्ट काय आहे त्याच्यामध्ये? येस, काय आहे? स्वीट लाईम. स्वीट लाईम. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये ॲपल. नेक्स्ट काय आहे? चिकू. चिकू कोण आहे तुमच्यात? नेक्स्ट काय आहे? ऑरेंज. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय ड्रॉ करता येईल? पाय डायग्राम. सगळ्यांना क्लिअर आहे पाय डायग्राम? कठीण काम आहे का हे? बघा, परत एकदा फक्त एक ओव्हरऑल रिकॅप सांगतो, काय करायचं असतं काय करायचं नसतं याचा. सगळ्यात अगोदर तुम्हाला टोटल द्यावं लागेल, टोटल पर्सेंटेज किंवा टोटल जे काही असेल ते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा एक फॉर्म्युला द्यावा लागेल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल. काय द्यावं लागेल तुम्हाला? फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला द्यावा लागेल? मेजर ऑफ सेंट्रल अँगलचा. का बरं द्यावा लागतो तो? कारण तो फॉर्म्युला सांगितला तरच ते असं समजून जातील की तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन जे काही तुम्ही केलंय, तर हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे ह्या फॉर्म्युल्यावरून. हे सगळं टेबलचं कॅल्क्युलेशन. फाईन. सो इकडे आपल्याला सगळे हे पर्सेंटेजमध्ये दिले होते. 30% मँगो, 15%. सो या सगळ्या पर्सेंटेजला आपण अँगलमध्ये कन्वर्ट केलं. आणि ह्याच्यातून काय डिनोट होतं किंवा ह्याच्यातून काय समजतं की मँगोवाले लोक लगेच तुम्ही ऑब्झर्व करू शकता, सगळ्यात कमी खाणारं किंवा सगळ्यात कमी लाईक कुठल्या फ्रूटला केलं जातं? सगळ्यात जास्त कशाला केलं जातं? म्हणजे हे इमिडिएटली समजतं. बरोबर आहे. आणि तेच तुम्हाला समजून इथं घ्यायचं होतं टॅब्युलर फॉर्ममध्ये, तर ते तुम्हाला सगळं रीड करावं लागणार होतं. बरोबर आहे ना? आता तुम्ही सांगा बरं सगळ्यात जास्त कशाला? मँगोला. पण मँगोसाठी तुम्हाला सगळं ऑब्झर्व करावं लागलं. पण इथं काय आहे? इथं फक्त आपल्याला व्हिज्युअली म्हणजे खूप इझिली व्हिज्युअलायझेशनमध्ये आपल्याला ते समजून जातं. सो हा यूज असतो पाय डायग्रामचा. ठीक आहे. फाईन. आपण थांबूया इथं. थँक यू.